नमस्कार. कधी-कधी एकही रुपया खर्च न करता मोठ्या प्रमाणात कशी ब्रँडिंग होऊ शकते, कशी पब्लिसिटी होऊ शकते, याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे विशाल मेगा मार्ट मधील सिक्युरिटी गार्डचा जॉब. होय, खरं आहे. आता विशाल मेगा मार्ट जी आहे, ही कोलकात्याला सुरू झालेली एक रिटेल चेन आहे. जसं डी-मार्ट वगैरे आहे त्या टाईपची. आणि त्यांनी 1994 मध्ये काहीतरी कलकत्त्याला सगळ्यात पहिलं त्यांचं स्टोअर उघडलं आणि आज त्यांचे स्टोअर्स देशभरात आहे. आणि देशभरात त्यांचे 696 स्टोअर्ससाठी त्यांनी हजारो सिक्युरिटी गार्डसाठी त्यांनी एक ड्राईव्ह सुरू केलं, रिक्रुटमेंट ड्राईव्ह. आणि सडनली काय झालं, की अचानक जिकडे-तिकडे या ॲड्स दिसायला लागल्या आणि मग त्याच्यावर काही लोकांनी मीम्स तयार केले किंवा विशाल मेगा मार्टमध्ये जॉब मिळवणं सिक्युरिटी गार्डची हे एक ड्रीम आहे. आणि मग काय डुप्लिकेट म्हणजे इतके मीम्स त्याच्यावर तयार झाले, की मॉक IAS सेंटरपासनं, रिक्रुटमेंट सेंटर्सपासनं, कोचिंग क्लासेसपर्यंत इतके मीम्स तयार झाले. लोकांनी त्याला ड्रीम जॉब बनवून टाकलं आणि त्याच्यामुळे विशाल मेगा मार्टची इतकी पब्लिसिटी झाली, इतकी पब्लिसिटी एकही रुपया खर्च न करता, कुठलाही मोठा सेलिब्रिटी न आणता, त्यांची एवढी मोठी फक्त त्यांच्या एका रेग्युलर काम आता एखाद्या मोठ्या संस्थेला कर्मचारी भरती करायची असते, रिक्रुटमेंट करायची असते, ते लोक करतात. तर तसंच त्यांनी केलं. मात्र त्याला इतकं मोठं स्वरूप मिळालं आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रॉफिटमध्ये देखील फायदा होताना दिसतो आहे. तर असं होतं. आज जे इंटरनेट आणि सोशल मीडियाचं जग आहे, त्यात कधी काय होईल सांगता येत नाही. तर अशीच माहिती आपण चर्चा करत राहूया. तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करा. बोलत राहूया, चर्चा करत राहूया. थँक्यू.